ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. प्रियजन हो, दानिएल आणि भविष्यवाणी ही मालिका आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी नक्कीच लाभदायक ठरत आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि अशी आशा मी व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये देखील हे संदेश जे आहेत हे संदेश अत्यंत महत्वाचे असे आपल्यासाठी आणि आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी नक्कीच ठरतील. बंधू आणि भगिनींनो, आजचा जो संदेश आहे तो 11व्या क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे जिवंत देवाचा सेवक भाग 2. जिवंत देवाचा सेवक भाग 2. तर नेहमीप्रमाणे आपण देवाकडे विनंती करणार आहोत की त्याने त्याच्या वचनामध्ये आम्हाला ज्ञान प्राप्त करून द्यावं आणि त्याच्याद्वारे आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून यावी. म्हणून आपण देवाकडे विनंती करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आजच्या दिवसाबद्दल आणि विशेष करून ह्या घटकेबद्दल उपकार मागतो. प्रेमळ पित्या, आज आम्ही जिवंत आहोत ही केवळ तुझी दया आहे, तुझी कृपा आहे, तुझा आशीर्वाद आहे. म्हणूनच आमच्यामध्ये कोणताही चांगुलपणा नाही. आणि देवा, तुझी इच्छा आहे की आम्ही पवित्र आयुष्य जगावं, तुझ्यासारखं जगावं. आणि म्हणून जे कष्ट तू घेत आहेस परमेश्वरा, त्या कष्टाला आम्ही चांगला प्रतिसाद द्यावा. पूर्ण अंतःकरणाने परमेश्वरा, तू जे गहन गूढ गोष्टी आम्हाला शिकवत आहेस त्या सर्व गोष्टी आत्मसात कराव्या असं होऊ दे. मागत आहोत परमेश्वरा की जितके जण आम्ही ह्या ठिकाणी तुझ्या नावामध्ये जमलेलो आहोत, सर्वांवरती पवित्र आत्मा उतरावा. पवित्र आत्म्याने आम्हाला अभिषिक्त कर, जेणेकरून जो विचार आम्ही करू, जे अध्ययन आम्ही करू, ते अध्ययन आमच्या संती जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये राहतील असं होऊ दे. प्रेमळ पित्या, खूप लोक आहेत जे तुला ओळखत नाहीत, तुझ्याविषयी जाणलेलं नाहीये, त्यांना तुझ्याविषयी त्यांना प्रचिती नाही, माहिती नाही. आणि म्हणून परमेश्वरा, हे जे वचन आम्ही शिकत आहोत हे फक्त आम्ही स्वतःसाठीच त्याचा वापर न करता आमचे शेजारी, आमचे नातलग, आमच्या घरातले जे आप्तजन आहेत, आमचे मित्रमंडळी, सहकर्मी, सहकार्य करणारे किंवा जे बाकीच्या ठिकाणी लोक जे आहेत त्यांच्या संगती हे वचन वाटून घ्यावं, विभागून घ्यावं, म्हणून तो आम्हाला प्रोत्साहन दे. मागत आहोत परमेश्वरा की हे वचन आम्ही जे शिकत आहोत या वचनामध्ये आम्ही मंत्रमुग्ध व्हावं, पूर्णपणे लीन नम्र अंतःकरणानं तुझं वचन शिकावं, आत्मसात करावं आणि त्या वचनाने आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून आम्हाला ख्रिस्तासारखं करावं. म्हणून ह्या वचनानं तू आशीर्वाद दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हाती सोपवून देत आहोत परमेश्वरा. कोणताही व्यत्यय न येता आम्ही सुरळीतपणे हा संदेश ऐकून परमेश्वरा त्यानुसार चालावं, म्हणून सहाय्य मदत कर. इथून पुढची वेळ आमचं अध्ययन तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, जसं आपण जाणलेलं आहे की नबुकदनेझराचं राज्य जे आहे ते नबुकदनेझराचं राज्य दानिएल 2 प्रमाणे एका पुतळ्यामध्ये सोन्याच्या शिराने दर्शवलेला आहे. आणि त्यावेळेस आपण हे देखील शिकलो की नबुकदनेझराचं जे राज्य आहे किंवा बाबेलचं जे राज्य आहे त्याची कारकीर्द 605 ख्रिस्तपूर्व ते 538 किंवा 539 ख्रिस्तपूर्व या दरम्यान आहे. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की ते सुवर्णाचे शीर जे आहे ते निघून जातं आणि रुप्याची छाती आणि हात येतात. त्या पुतळ्याचा दुसरा भाग म्हणजे थोडक्यात मेदी पारसीचं राज्य येतं. आणि ते मेदी पारसीचं राज्य जे आहे ते 539 ख्रिस्तपूर्व ते 331 ख्रिस्तपूर्व ह्या कालावधीमध्ये ते मेदी पारसीचं राज्य आपली कारकीर्द किंवा आपली सत्ता चालवतं. म्हणजे थोडक्यात आपण दानिएलच्या 6व्या अध्यायामध्ये शिकत असताना मेदी पारशीच्या राज्याविषयी विचार करत आहोत. म्हणजे थोडक्यात जर आपण काळानुसार विचार केला, तारखेनुसार विचार केला, तर हे राज्य 539 ख्रिस्तपूर्व ते 331 ख्रिस्तपूर्व ह्या दरम्यान आपण विचार करत आहोत. ह्या दरम्यान आपण दानिएल याचा 6वा अध्याय शिकत आहोत.
म्हणजे थोडक्यात जी भविष्यवाणी देवाने केलेली आहे यिर्मयाच्या पुस्तकामध्ये, की देवाचे लोक ज्यावेळेस देवापासून दूर जातील, मूर्तीपूजेच्या पाठीमागे लागतील, त्यावेळेस देव त्यांना बाबेलच्या गुलामगिरीमध्ये 70 वर्ष पाठवणार आहे. आणि जवळपास ते 70 वर्ष जे आहेत ते पूर्ण होत आहेत. म्हणून दानियल जो आहे तो सातत्याने नियमितप्रमाणे आपली जी खिडकी आहे घराची किंवा खोलीची, ती खिडकी खोलून यरुशलेमेच्या दिशेने खोलून तो प्रार्थना करत आहे की देवा 70 वर्ष जवळपास पूर्ण होत आहेत, तुझी भविष्यवाणी जी आहे ती 70 वर्षाची भविष्यवाणी पूर्ण होतच आहे, तर देवा आम्हाला तू ह्या गुलामगिरीतून कधी सोडवणार आहेस. म्हणून दानियल जो आहे तो कळकळीनं प्रार्थना करत आहे नियमितप्रमाणे. आणि ही प्रार्थना करत असताना त्याचे जे बाकीचे सहकारी जे आहेत किंवा त्याच्या दरबारामध्ये जे लोक त्याच्यासाठी काम करतायत ते लोक येऊन दानियेलाला पाहतात की दानियल 3 वेळेस गुडघे टेकून यरुशलेमेच्या दिशेने पाहून प्रार्थना करत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. माग आपण शिकलो संदेशामध्ये की जी प्रार्थना शल्मोन राजाने केली होती, की ज्या वेळेस तुझे लोक प्रायश्चित करून या मंदिराकडे, यरुशलेमाच्या मंदिराकडे पाहून त्या मंदिराची आठवण करून प्रार्थना करतील, तर कृपा करून देवा त्यांच्यावरती दया कर, कृपा कर आणि त्यांना परत यरुशलेममध्ये घेऊन ये. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की 70 वर्षाची भविष्यवाणी जी आहे गुलामगिरीची ती पूर्णच होत आहे. आणि म्हणून दानियल आता त्या गुलामगिरीतून त्याची सुटका होणार आहे, त्याच्या लोकांची सुटका होणार आहे, त्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. या हेतूने देखील यरुशलेमेकडे पाहून तो प्रार्थना करत आहे. प्रियजन हो, ही प्रार्थना करत असताना त्याचे जे बाकीचे लोक आहेत जे त्याच्यासाठी काम करतायत, जे त्याचा हेवा, द्वेष, इच्छा, मत्सर त्यांच्यामध्ये आहे, ती हे सर्व गोष्टी पाहतायत आणि दानियेलाच्या वरती दोष ठेवून त्याला राजाच्या हवाली करतात. आणि राजा म्हणतो की जो नियम मी काढलेला आहे, कोणता नियम? 30 दिवसासाठी माझ्या व्यतिरिक्त कोणालाही नमन करायचं नाही. मग तो देव असू दे अथवा मनुष्य असू दे, माझ्याकरीच अन्य देव ह्या राज्यामध्ये कोणी नसावेत. हा 30 दिवसाचा हुकूम जो आहे, त्या 30 दिवसामध्ये दानियल सातत्याने, फक्त एक दिवस नाही, सातत्याने तो काय करतो? देवाकडे प्रार्थना करतो. आणि म्हणून त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं जातं, असं आपण मागच्या संदेशामध्ये पाहिलेलं आहे. आजचा संदेश आपण हे पाहत आहोत की देवाने, जिवंत देवाने त्याच्या सेवकासाठी काय केलं याच्याविषयी आपण आज पाहणार आहोत. दानियेलाचा 6वा अध्याय आणि 16वे वचन. त्यावर राजआज्ञेवरून दानियेला आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानियेलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवेल. म्हणजे हा दार्यावेश राजा जो आहे तो दानियेलावरती इतकं प्रेम करतो की शेवटी दार्यावेश देखील मान्य करतो, दानियल तू प्रामाणिक आहेस. कोणत्याही देवाची तू, ज्या देवाची तू उपासना करतोस त्याच्यामध्ये तू प्रामाणिक आहेस. दानियल, ज्या जिवंत देवाची तू उपासना करतोस त्याच्यात प्रामाणिक आहे आणि तोच देव तुला सोडवेल. या ठिकाणी दार्यावेश म्हणू शकला असता की माझे देव येऊन तुला सोडवू शकतील, नाही म्हणाला. म्हणजे थोडक्यात दार्यावेश स्वतः त्याच्या राज्यामध्ये देवासारखा आहे, कारण की त्यानं जो हुकूम काढला तो हुकूम तो देखील बदलू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण लढाई मनुष्याचे हुकूम, मनुष्याच्या आज्ञा आणि देवाच्या आज्ञा याच्यामध्ये फरक काय आहे, कोणाचा विजय होतो हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. दानियेलाचा 6वा अध्याय 17वे वचन. त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला, तो अशासाठी की दानियेलाच्या बाबतीत काही एक फेरबदल होऊ नये. जो हुकूम निघालेला आहे त्याच्यामध्ये फेरबदल काही नाही. हुकुमानुसार जो व्यक्ती 30 दिवस दार्यावेश राजाला सोडून दार्यावेश राजाच्या व्यतिरिक्त कोणत्याही देवाचा, कोणत्याही मानवाचा भक्त असेल किंवा त्याची भक्ती करेल तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावं, असा जो नियम आहे तो नियम पार पाडण्यात आला. दानियेलाचा 6वा अध्याय 18वे वचन. नंतर राजा आपल्या महालात गेला. त्याने
ती रात्र उपाशीच काढली, त्याच्यासमोर वाद्य आणली नाहीत, त्याची झोप उडाली. आता हे जे वचन आहे हे वचन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे दार्यावेश राजा जो आहे तो दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकल्यानंतर चिंताक्रांत झाला. तो म्हणाला की जर मला ह्या गोष्टी अगोदर माहीत असत्या तर मी हुकूम काढला नसता. आणि देवाचं वचन म्हणतो की तो रात्रभर उपाशी राहिला. आता ह्या ठिकाणी तुम्ही मी थोडा विचार करूया, रात्रभर आपण जेवतो का? रात्रभर आपण विश्रांती घेतो, रात्रभर आपण जेवत नाही, रात्रभर आपण थोडक्यात उपासच करतो. पण या ठिकाणी असं लिहिलंय की त्याने रात्री उपाशीच काढली, म्हणजे थोडक्यात तो रात्रीचं जे जेवण आहे तर न जेवता तसा झोपी गेला. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी उपवास असा शब्द का वापरलेला आहे? कारण की या ठिकाणी हा राजा जो आहे हा राजा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. काहीतरी करून त्या जिवंत देवाच्या सेवकाला वाचवायचं आहे. आता हा जिवंत देवाचा सेवक कोण आहे हे आपण जरी जाणलेलं असलं तर जिवंत देव म्हणजे काय आणि जिवंत देवाचा सेवक म्हणजे काय हे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला दानिएलाचं चरित्र समजणार नाही. म्हणजे मला माझ्या माहितीनुसार मला जसं समजतं देवाच्या वचनामध्ये, जरी हा राजा विधर्मी असला तरी माझी इच्छा आहे की ह्या जिवंत देवाने ह्या राजावरती पण दया करावी. कारण की ह्यानं जरी चुकी केली असली तो हुकूम काढून देखील तरी हा राजा जो आहे त्याची तळमळ आहे की दानिएलाचा बचाव व्हावा. म्हणजे थोडक्यात आपण ख्रिस्ताचे थोडेफार गुण या दार्यावेश राजामध्ये आपण पाहत आहोत. कारण की का हा दार्यावेश राजा मध्यस्थी करत आहे आणि येशू ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. की येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी माझ्या ह्या लेकराला कसं वाचू. येशू ख्रिस्तानं कोणतीही चुकी केली नाही जशी दार्यावेश राजाने केली, पण येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. दानिएलाचा 6वा अध्याय आणि 18 वचनामध्ये असं लिहिलंय की त्याच्यासमोर वाद्य वाजली नाहीत किंवा त्याची झोप जी आहे ती त्याला लागली नाही, त्याची झोप उडाली. आता नबुकदनेझराची झोप जी उडाली ती त्याच्या आयुष्यामध्ये मूर्त्या होत्या, त्या फुटल्यानंतर त्याची झोप उडाली. पण ह्याच्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे. हा दार्यावेश राजा जो आहे तो त्याच्या मित्राला, त्याच्या हृदयस्पर्शी जवळच्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो निष्फळ ठरत आहे, म्हणून त्याची झोप उडाली नाही. फरक आहे. दानिएलाचा 6वा अध्याय आणि 19 वचन देवाचं वचन म्हणतं, मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. म्हणजे रात्रभर तो तळमळीनं प्रयत्न करत होता की दानिएलाला काय करावं, दानिएलाला कसं वाचवावं. बहुतेक मी तुमच्या संगती कल्पना करू शकतो की 11 वाजले असतील रात्रीचे आणि दार्यावेश राजा म्हणत असेल की दानिएलाचं काय झालं असेल, जिवंत देवानं त्याला वाचवलं असेल का. रात्रीची वेळ आहे आणि ते सिंह जे आहेत ते भुकेलेले आहेत. 12 वाजले असतील तरी राजा जागाच, 2 वाजले तरी राजा जागाच. कारण की का त्याचा जो जवळचा मित्र, म्हणजे थोडक्यात त्याचा जो सहकारी आहे, तो सहकारी जर त्रास संकटामध्ये आहे तर ह्याला झोप कशी काय लागेल. बंधू आणि भगिनींनो, जो इस्रायलावरती नजर ठेवतो, जो इस्रायलाची काळजी वाहतो त्याला डुलकी लागत नाही. वचन वाचलं ना आपण खूप वेळेस. म्हणजे जो देव आहे, जो इस्रायलाची काळजी घेतो, तो जर डुलकी घेत नाही तर हा राजा का त्यानं डुलकी घ्यावी. आणि म्हणून सकाळी पहाटेच उठून तो गुहेच्या दरवाजाजवळ जातो किंवा गुहे नजीक जातो. काय म्हणतो दानिएलाचं 6वा अध्याय 20 वचन, तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय. दुसऱ्यांदा ह्या ठिकाणी हा राजा जो आहे तो जिवंत देव असा शब्द वापरतो, जिवंत देवाचा सेवक असा शब्द वापरतो दुसऱ्या वेळेस. बंधू आणि भगिनींनो, आता जिवंत देव म्हणजे काय हे आपण पाहूया. जिवंत देव कोण हा प्रश्न नाही.
जिवंत देव कोण आहे हा प्रश्न नाही, जिवंत देव म्हणजे काय हा प्रश्न आहे या ठिकाणी. जिवंत देव कोण हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, पण जिवंत देव म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहूया. प्रेषितांच्या कृत्याचा 14वा अध्याय आणि 15 वचन. प्रेषितांच्या कृत्याचा 14वा अध्याय आणि 15 वचन. देवाचं वचन असं म्हणतं, हे गृहस्थांनो हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत. तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने म्हणजे काय, ज्या देवाविषयी या ठिकाणी बोलण्यात येत आहे त्या देवाचे गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म पाहिजेत आणि जिवंत देव कोण हे ओळखायचं. म्हणजे जिवंत देवाचे गुणधर्म काय आहेत हे या ठिकाणी आपण पाहतो. ज्यावेळेस शब्द ज्याने असा वापरला जातो त्यावेळेस त्या देवाविषयीचे गुणधर्म आपण या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. जिवंत देव कोण? जिवंत देव म्हणजे याचं नाव मी विचारत नाही या ठिकाणी. जिवंत देव म्हणजे काय हे आपण पाहत आहोत या ठिकाणी. जिवंत देव त्याला म्हणायचं ज्यानं आकाश, पृथ्वी, समुद्र त्यातील अवघे निर्माण केले त्याला जिवंत देव म्हणायचं. आपण म्हणतो ना आम्ही जिवंत देवाची उपासना करतो. आपण म्हणतो ना की आम्ही दगड, धोंडे आणि लाकूड त्याची उपासना करत नाही. आपण म्हणतो ना की आम्ही निर्मितीची नाही, निर्माणकर्त्याची उपासना करतो. मग आता जिवंत देव म्हणजे काय? ज्यानं आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाला नमन करा असं या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं. आता कळालं का जिवंत देव म्हणजे काय? जिवंत देव कोण हे जरी माहित असलं तर जिवंत देव म्हणजे काय हे जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून आपण फक्त देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा त्यांना आपण जिवंत म्हणतो. बाकीच्या देवांना आपण जिवंत म्हणत नाही. कारण की का? त्यांनी आकाश, पृथ्वी व समुद्र व त्यातील अवघे निर्माण केलेले नाहीत. जे झाड तुम्ही पाहता, जे फूल तुम्ही पाहता, जो निसर्ग तुम्ही पाहता, जो जिवंत निसर्ग तुम्ही पाहता, त्याला जर जिवंत ठेवायचं तर जिवंतच देव पाहिजे. जिवंत देव पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, दार्यावेश म्हणतो की जिवंत देवाचा तू सेवक आहेस, तो जिवंत देव तुला सोडवू शकला का? कारण की तुझा देव जो आहे तो असा देव आहे ज्यानं सृष्टी जी आहे ती बोलून निर्माण केलेली आहे. त्या देवाने तुला जिवंत ठेवलं का? जिवंत देव आहे तर तू जर जिवंत आहेस तर त्या जिवंत देवानंच तुला जिवंत ठेवायचं असं दार्यावेश म्हणतो. दुसरं कोणी तुला जिवंत ठेवू शकत नाही. जिवंत देव. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून, प्रेषितांचे कृत्य 14वा अध्याय 15 वचन, तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणजे थोडक्यात दार्यावेश या ठिकाणी पूर्ण जगाला सुवार्ता सांगत आहे. जरी दानिएलाला ती गोष्ट माहित आहे की तो जिवंत देवाचा भक्त आहे, तरी देखील तो स्वतः म्हणत आहे की जिवंत देवाने तुला वाचवलं का? तू जिवंत देवाचा सेवक आहेस. प्रियजन हो, आता जिवंत देवाचा सेवक म्हणजे काय आपण हे थोडक्यात पाहूया. किंवा देवाचा सेवक, जिवंत देव, आपण ही जी संकल्पना आहे ही जाणून घेतलेली आहे. तर आता आपण विचार करूया की देवाचा सेवक म्हणजे कोण. रोमकरास पत्र्याचा 6वा अध्याय 22 वचन, देवाचा दास म्हणजे कोण? देवाचा सेवक म्हणजे कोण? देवाचा गुलाम म्हणजे कोण? आपल्याला खूप वेळेस वाटतं की आपण देवाचे दास आहोत, आपण देवाचे सेवक आहोत. देवाच्या वचनातून पाहूया की आपण देवाचे सेवक आहोत की नाही. प्रियजन हो, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की
व्यासपीठावरती ज्यावेळेस प्रचारक उभा राहतो त्यावेळेस त्याचा परिचय करून देण्यात येतो की हा व्यक्ती या ठिकाणी त्यानं सेवा केलेली आहे, ह्या व्यक्तीनं ह्या ठिकाणी मंडळी स्थापन केलेली आहे, एवढे बाप्तिस्मे केलेले आहेत, एवढ्या सभा भरवलेल्या आहेत, किंवा हा व्यक्ती जो आहे तो देवभिरू माणूस आहे, त्यानं समाजासाठी एवढं मोठं काम केलेलं आहे, हा व्यक्ती जो आहे तो सर्व लोकांना मदत करतो, पूर्ण समाजाला मदत करतो, हा देवाचा सेवक आहे. समाज सेवक, नगर सेवक, देश सेवक. या ठिकाणी देवाचा सेवक म्हणजे काय आपण पाहूया. रोमकरास पत्रेचा 6वा अध्याय आणि 22वा वचन. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे. देवाचं वचन काय म्हणतं? पापापासून मुक्त केल्याने तुम्ही देवाचे दास होता, असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे जोपर्यंत आपण पापापासून मुक्त होत नाही, जोपर्यंत आपण पापाची गुलामी करतो, तोपर्यंत आपण देवाचे दास नाही. देवाचे दास होण्यासाठी आपण पापाची जी गुलामी आहे ती बंद केली पाहिजे. रोमकरास पत्रेचं 6वा अध्याय 22वा वचन. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्याने, म्हणजे पहिली गोष्ट काय? पापापासून मुक्त झालं पाहिजे, म्हणजे पापाची सेवा आपण बंद केली पाहिजे. मग कसं झालं तर असं लिहिलंय, केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, जो व्यासपीठावरती व्यक्ती जातो, आपण त्याची वाहवा करतो, त्याचा परिचय लोकांना असा करून देतो जणू काय तो देवाचा दास आहे. देवाचा दास नक्की असेल तो, जर त्यानं पापावरती विजय मिळवला असेल तर. देवाची सुवार्ता सांगणं सोपं आहे, पण पापावरती विजय मिळवणं म्हणजे स्वतःवरती विजय मिळवणं ते फार अवघड आहे. या ठिकाणी असं लिहिलेलं नाही की ज्यानं 30 वर्ष सेवा केलेली आहे, 20 वर्ष देवाची सेवा केलेली आहे, त्याला देवाचा सेवक म्हणायचं. देवाची सेवा करणं चुकीचं नाही, देवाची सुवार्ता सांगणं चुकीचं नाही, समाजासाठी कार्य करणं चुकीचं नाही, दान अर्पण देणं चुकीचं नाही, गाणी गाणे, भजन गाणे चुकीचं नाही. पण जोपर्यंत आपण पापावरती विजय मिळवत नाही, तोपर्यंत आपण जिवंत देवाचे दास नाहीत, हे 100% खरं आहे. पांढऱ्या दगडावरची काळी रेष. प्रियजन हो, सुवार्ता सांगणे किंवा समाजासाठी चांगलं काम करणे किंवा लोकांना मदत करणे, गरिबांचे अश्रू पुसणे, हे अवघड जरी असलं तर त्याच्यापेक्षा अवघड म्हणजे स्वतःवरती विजय प्राप्त करणे. आणि देवाचं वचन म्हणतं की जो व्यक्ती पापावरती विजय मिळवतो तो देवाचा दास आहे. म्हणून देवाचा दास ही संकल्पना जी आहे ती फार खोल आहे. आपण पाप विरहित जीवन जगलं पाहिजे हे लोकांना किती जरी सांगितलं तर जोपर्यंत आपण पापावरती विजय मिळवत नाही तोपर्यंत आपण देवाचे दास नाही. जर देवाचे दास आपण आहोत तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की जर आपण देवाचे दास झालो तर आपल्याला सार्वकालिक जीवन नक्कीच मिळेल. पण जर आपण देवाचे दास नाही तर नाही. कारण की का? देवाचा दास म्हणजे पवित्र आयुष्य जगणे. जर मी एक साधा प्रश्न लोकांना विचारला किंवा तुम्ही जरी लोकांना साधा प्रश्न विचारला की ह्या 21व्या शतकामध्ये ज्या ठिकाणी पूर्ण जग पापामध्ये बुडालेलं आहे जवळपास पूर्णपणे, त्या जगामध्ये पवित्र आयुष्य जगणं शक्य आहे का न पाप करता? खूप लोक काय म्हणतील? अशक्य आहे. पण म्हणून या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की दानिएलावरती जी परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये तो पवित्र राहिला, त्यानं चुकी केली नाही. त्याच्यावरून आपण अशी आशा बाळगायची की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्यावरती त्रास संकट येईल त्यावेळेस आपण टिकून राहायचं, विश्वासामध्ये राहायचं, देवाची सुवार्ता करायची, देवाच्या पवित्र वचनानुसार पवित्र राहायचं.
मग आपण देवाचे दास. म्हणून मत्तई याच्या 24व्या अध्यायामध्ये लिहिलंय, जो शेवटपर्यंत टिकून राहतो तोच तरेल. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. मत्तई याचा 24वा अध्याय. म्हणजे शेवटपर्यंत जर आपण तारणामध्ये राहिलो पहिल्यापासून, तर आपल्याला शेवटपर्यंत तारण. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं, रोमकरास पत्राचा 6वा अध्याय 22वा वचन, परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. पापमुक्ती, देवाचा सेवक. देवाचा सेवक, त्याचं फळ सार्वकालिक जीवन. जे आपण समाजासाठी करतो, जगासाठी करतो, लोकांसाठी करतो, ह्या सर्व गोष्टी चांगल्या, पण ह्यासोबत पापावरती विजय मिळवणं फार फार महत्वाचं आहे. कारण की खूप लोक देवाची सेवा करतील, म्हणजे थोडक्यात लोकांना मदत करतील, खूप लोक सुवार्ता सांगतील, पण जर त्यांनी पापावरती विजय मिळवला नाही तर त्यांची सेवा जी आहे ती सेवा त्यांना सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही. मग ती 20 वर्षाची असू दे, 30 वर्षाची असू दे, 40 वर्षाची असू दे. दानिएलचं 6वा अध्याय 21वा वचन, दानिएल राजाला म्हणाला, महाराज चिरायू असा. दानिएलचा 6वा अध्याय 22वा वचन, माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाचे तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. म्हणजे दानिएल ह्या ठिकाणी म्हणत आहे की जिवंत देवाने त्याचा दिव्य दूत पाठवून सिंहाची जी तोंड आहेत ती बंद केली. का बंद केली? त्या जिवंत देवाने दानिएलला का वाचवावं? कारण की देवाचं वचन म्हणतं की मी देवासमोर आणि माणसासमोर निरपराधी, म्हणजे कोणताही अपराध माझ्यामध्ये आढळला नाही. म्हणजे थोडक्यात राजकीयरित्या देखील लोकांनी माझ्यावरती दोष पाहण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्येच मी सापडलो नाही. मग त्यांनी आध्यात्मिकरित्या माझ्यावरती दोषारोपण करायचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी देखील मी सापडलो नाही. म्हणून जिवंत देवाने मला त्याचा दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली. प्रियजन हो, ह्याला म्हणायचं साक्ष, ह्याला म्हणायचे ग्वाही, ह्याला म्हणायचे साक्ष की स्वतःच्या आयुष्यामध्ये देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे. ही साक्ष जी आहे, ही साक्ष आपल्यासाठी किंवा आपली जी साक्ष आहे ही साक्ष अशी आहे का? किंवा जग जे आहे ती जग आपल्याविषयी अशी साक्ष लोकांना देऊ शकेल का? दार्यावेश म्हणतो दानिएलला, जिवंत देवाच्या सेवका. तसं लोक आपल्याला म्हणतील का? म्हणाले तर फार बरं होईल. आपला तो उद्देश पाहिजे आयुष्यामध्ये की लोकांनी आपल्यामधला जो जिवंत देव आहे, जो आपल्या अंतःकरणामध्ये आहे, त्याला ओळखावं आपल्याद्वारे. दानिएलचा 6वा अध्याय आणि 23वा वचन, तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानिएलास गुहेतून बाहेर काढा. त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. देवाचा भरोसा, देवावरती विश्वास, जिवंत देव, देवाचा सेवक, देव आणि सेवक, देव सेवक, देव सेवक. बाकीचा प्रकारच नाही या ठिकाणी. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की राजा हर्षित झाला, त्याला आनंद झाला की जिवंत देवाने जसं त्यानं त्या दानिएलला प्रोत्साहन दिलं होतं त्याच जिवंत देवाने दानिएलला वाचवलं. म्हणून लगेच त्यानं आज्ञा काढली आणि तो म्हणाला की दानिएलला बाहेर काढा, त्या गुहेतून त्याला बाहेर काढा. आणि ज्यावेळेस त्याला बाहेर काढलं त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की त्याच्या शरीरावरती कोणत्याही प्रकारची इजा दिसून आली नाही.
जसा दानियल सिंहाच्या गुहेमध्ये गेला तसाच त्या स्थितीमध्ये तो परत आला. आमेन. का देव आपल्याला मदत करणार नाही? का देव आपली काळजी वाहणार नाही? जसं आपण ही रोगराई पाहत आहोत, ही रोगराई जी आलेली आहे, जसं आपण त्या रोगराईमध्ये आलेलो आहोत किंवा त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत, तसंच देव आपल्याला त्या रोगराईतूनच बाहेर काढेल. काही इजा आपल्यावरती न होता, जर आपण देवाचे सेवक झालो तर. प्रियजन हो, आता कळलं का की खूप लोक ज्या वेळेस देवाच्या विरोधात जातात त्यावेळेस ते त्रास संकटामध्ये जातात आणि त्या त्रास संकटामध्ये त्यांना खूप त्रास होतो आणि ते त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. पण दानिएलाच्या बाबतीत असं झालं नाही. का झालं नाही? कारण की तो निर्दोष होता. फक्त देवाच्याच नजरेत नाही तर मनुष्याच्या नजरेमध्ये देखील तो निर्दोष होता. काहीतरी कामकाज पूर्ण करायचं आहे म्हणून कुठंतरी जाऊन पैसे द्यायचे आणि 4 पैसे देऊन आपलं कामकाज कसं तरी करून घ्यायचं, त्याला निरपराधी म्हणता येणार नाही. आपण असं म्हणू शकत नाही की जगभर असंच चाललेलं आहे आणि अशाच गोष्टी होत आहेत. अशाच जर गोष्टी होत आहेत तर माझं काम कधीच आयुष्यात होणार नाही, माझं काम तसंच राहील. कारण की अशाच गोष्टी चालतात. कारण की का लोकांना ही सवय लागलेली आहे की 4 पैसे द्यायचे आणि काम करून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात लाचलुचपत. देवाचं वचन म्हणतं की कोणतीही परिस्थिती असू दे, काहीही परिस्थिती असू दे, आपण त्या परिस्थितीमध्ये तीळ मात्र आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये फरक पडता कामा नये. तीळ मात्र फरक नाही. दानिएलामध्ये काय फरक पडला का? नित्यप्रमाणे तो 3 वेळेस गुडघे टेकून प्रार्थना करायचा, तो करतच राहिला. म्हणजे मी तुमच्या संगती मला कल्पना करायची आहे, तुम्ही देखील कल्पना करा. जर दानिएलाची सवय असेल रात्री 10 वाजता झोपायची, तर त्यानं त्यावेळेस त्या रात्री देवाकडे प्रार्थना केली असेल, म्हणाला असेल, देवा मी दररोज बिछाण्यावरती झोपतो पण ह्या ठिकाणी बिछाना नाही. देवा दररोज मी उशी घेऊन झोपतो, आज उशी नाही. माझ्या संती हे फक्त सिंह आहे आणि कोणाला माहिती त्या सिंहाला त्यानं उशी म्हणून डोक्याखाली घेतला असेल आणि तो झोपी गेला असेल निश्चिंतपणे. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या सेवकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये फरक पडत नाही. त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये फरक पडत नाही. त्याची आध्यात्मिक पातळी तशीच असते. त्याला जरी त्रास झाला तर त्या त्रास संकटामध्ये त्याची आध्यात्मिक पातळी कमी होत नाही. त्याच्यावरती अरिष्ट जरी आलं, त्या अरिष्टामध्ये त्याला त्रास जरी झाला, तो रडला जरी, त्यानं कळकळीनं प्रार्थना जरी केली, तर त्या आध्यात्मिक जीवनामध्ये पातळी त्याची खालावत नाही, उंचावतेच. जसं हननाया, मिशाएल आणि अझराया त्या धगधगीत आगीमध्ये गेले, 7 वेळेस तप्त केलेल्या आगीमध्ये गेलेत, तसंच ते बाहेर देखील आले. म्हणजे त्यांच्यावरती धुराचा वास देखील नव्हता. एवढी देवानं काळजी घेतली. का? कारण की तेवढी त्यांनी देवाचं ऐकलं होतं. देवाच्या आज्ञेमध्ये त्या पातळीपर्यंत ते होते. या ठिकाणी आपण असं पाहत नाही की त्या सिंहाने एक पंजा जो आहे तो दानिएलावरती मारला आणि त्याला थोडा खरचटलं आणि तरी पण तो ठीक होता. नाही, काही इजा नाही. जेवढ्या पातळीपर्यंत आपण देवाची सेवा करू त्या पातळीपर्यंत देव आपल्याला काय करतो? मदत करतो. जरी आपले प्राण जरी गेले, जरी दानिएल ह्या ठिकाणी मृत्युमुखी जरी पडला असला तरी देखील तो देवासमोर आणि माणसासमोर निरपराधी होता, ही साक्ष नक्कीच आहे. जरी ह्या ठिकाणी दानिएलाला सिंहाने खाऊन जरी टाकलं असतं तर त्याचा अर्थ असा नाही की दानिएल अपराधी होता. नाही, देवासाठी त्यानं प्राणांची आहुती दिली, ही वेगळी साक्ष आपण सांगितली असती. म्हणजे आपण असं म्हणालो असतो की देवासाठी दानिएलानं स्वतःच्या जीवाची पण काळजी केली नाही. तो मृत्युमुखी जरी पडला तरी त्यानं जिवंत देवाच्या पुढे नमन केले, राजाच्या समोर नाही. ही आपण वेगळी साक्ष सांगितली असती.
दानिएलाचा 6वा अध्याय आणि 24वा वचन. तेव्हा ज्या माणसाने दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजआज्ञेवरून पकडून आणले व त्यांना व त्याच्या बायका मुलांना सिंहाच्या गुहेत टाकले. बघा, कोणाच्यामुळे कोणाला त्रास. आता देव ह्या ठिकाणी न्यायी आहे. ज्या लोकांनी दानिएला विरुद्ध बंड केलं, म्हणजे थोडक्यात देवाविरुद्ध बंड केलं, त्या लोकांची पत्नी देव वाचवू शकला असता, त्यांची लेकरं देव वाचवू शकला असता, पण तेही त्याच्यामध्ये सामील झाले असल्याशिवाय, दोषी असल्याशिवाय देव अशा प्रकारचा न्याय त्यांचा कधीच करणार नाही. देव त्यांच्यावरती दंड, पूर्ण कुटुंबावरती दंड कधीच आणणार नाही जर त्यातला एक जरी व्यक्ती दोषी नसेल तर. हे पूर्ण कुटुंब काही ना काहीतरी दोषामध्ये नक्कीच असणार, म्हणून देव न्यायी आहे हे आपल्याला कळतं. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या लोकांनी दानिएलावरती आरोप आणला. आरोप हा शब्द ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस थोडक्यात आपण दुसरा शब्द त्याच्याशी निगडीत असा म्हणजे दोष. आरोप म्हणजे दोष. दोष हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? प्रगटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये 9व्या वचनामध्ये आपण पाहतो, सैतान म्हणजे दोष लावणारा, सैतान म्हणजे जगाला ठकविणारा, जुनाट, साप, अजगर असे वेगवेगळे शब्द सैतानासाठी वापरले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी हे लोक जे आहेत, हे लोक सैतानाचं कारस्थान करत आहेत किंवा सैतानाचं वर्चस्व ह्या लोकांवरती आहे आणि सैतान ह्या लोकांद्वारे दानिएलाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. काय करत आहे सैतान? या लोकांद्वारे दानिएलावरती दोष लावत आहे. दोष लावणाऱ्याला सैतान म्हटलेलं आहे प्रगटीकरण 12:9 प्रमाणे. या ठिकाणी देवाचं वचन पुढे म्हणतं, दानिएलाचं 6वा अध्याय 24वा वचन. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. कुणी? सिंहांनी. देवाचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला सांगतं की ज्या लोकांनी दानिएलासाठी सापळा रचला ते लोक स्वतः त्या सापळ्यामध्ये सापडले. दानिएल बचावला, पण हे लोक तळाला पोहोचायच्या अगोदरच त्या सिंहाने या लोकांचे हाडांचा चुराडा केला असं देवाचं वचन म्हणतं. येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती अशीच परिस्थिती येईल ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जाईल की राष्ट्रीय रविवारचा जो नियम आहे, ज्याच्यामध्ये रविवारचा दिवस जो आहे तो पवित्र मानायचा आहे, त्या दिवशी कोणतेही कामकाज न करता 7वा दिवस जो आहे, जो शनिवार आहे, तो पवित्र दिवस नसून त्या दिवशी तुम्ही काम केलं पाहिजे. असा ज्यावेळेस हुकूम निघल, असा ज्यावेळेस नियम निघल आणि जे लोक त्या हुकुमाचं पालन करणार नाहीत त्यांच्यावरती मृत्यूदंड ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला दानिएलाची गोष्ट आठवली पाहिजे. दानिएलाला का वाचवलं? कारण की दानिएल जिवंत देवाचा सेवक होता. त्याच्या ठाई पवित्र देवाचा उत्तम आत्मा होता असं देवाचं वचन सांगतं. साक्ष. आणि जसा दानिएलाचा बचाव केला तसा शेवटच्या काळामध्ये देव शेवटच्या कळपाचा देखील बचाव करेल. पण त्याच्यासाठी जसा दानिएल नित्यप्रमाणे पवित्र राहिला, नित्यप्रमाणे तो देवाच्या इच्छेनुसार चालला, नित्यप्रमाणे त्याने 10 आज्ञा पाळल्या, तसंच नित्यप्रमाणे आपण आजपासूनच 10 आज्ञा पाळल्या तर भविष्यामध्ये देव आपला बचाव करेल. आता ह्या ठिकाणी थोडा विचार करूया आपण. दानिएलाचा बचाव झाला आणि ह्या लोकांचा काय झाला? नाश झाला. या ठिकाणी आता दानिएलाला गुहेतून बाहेर का काढलं? कारण की हुकुमानुसार राजा काय म्हणाला होता, 30 दिवस जो माझी उपासना न करता बाकीच्या देवांची किंवा माणसाची उपासना करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकावं. आणि त्यांनी टाकलं दानिएलाला, कारण की त्यानं जिवंत देवाची उपासना केली. पण ह्या ठिकाणी हुकूम असा नव्हता की जोपर्यंत तो व्यक्ती मरत नाही, जोपर्यंत सिंह त्याच्यावरती प्रहार करून त्याला नष्ट करत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती सिंहाच्या गुहेत पाहिजे, अशी आज्ञा नव्हती.
माझी अशी आशा आहे की तुम्हाला हे वचन समजत आहे. फक्त आज्ञा काय होती? सिंहाच्या गुहेत टाकायचं. टाकलं. सिंहाने काहीच केलं नाही. मग आता त्याला परत बाहेर काढलं पाहिजे नियमानुसार. कळालं का? लोकांच्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञा देवाच्या आज्ञा समोर शून्य. शून्य. म्हणजे ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की राजानं जरी हुकूम काढला आणि त्या देशानुसार तो हुकूम बदलू शकत नाही, तर शेवटी त्याला त्याचा हुकूम बदलावाच लागला. पण देवाचा हुकूम जो आहे, देवाची जी आज्ञा आहे की जिवंत देवाशिवाय माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावेत, ही जी आज्ञा आहे ती आज्ञा शेवटपर्यंत बदलली नाही. शेवटपर्यंत नाही. आज्ञा कोणती बदलली? सिंहाच्या गुहेतून दानिएलला बाहेर काढण्यात आलं, ती आज्ञा बदलली. पण देवाची आज्ञा कधीच बदलली नाही. देव ह्याच्याद्वारे आपल्याला हे दाखवून देत आहे की देवाच्या आज्ञा सार्वकालिक आहेत, मनुष्याच्या नाहीत. येणाऱ्या काळामध्ये दानिएल 2 प्रमाणे चौथं राज्य, रोमचं राज्य, त्याचा दुसरा भाग म्हणजे पोपचं राज्य, तो त्यावेळेस नियम काढेल की रविवार जो आहे तो पवित्र दिवस आहे आणि हा दिवस मी ठरवलेला आहे, तो पवित्र आहे आणि ती जी आज्ञा आहे ती सार्वकालिक आहे. पण देव काय करेल? ज्या लोकांनी देवाच्या लोकांवरती प्रहार केले त्या लोकांना त्रास संकटामध्ये टाकेल आणि देवाच्या लोकांचा बचाव करेल. जर देवाचे लोक देवाचे सेवक झाले तर. जर तुम्हाला ह्या संदेशाला वेगळं शीर्षक द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, पण माझी इच्छा आहे की ह्या संदेशाला आपण देवाचा सेवक, जिवंत देवाचा सेवक असं शीर्षक द्यावं. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, दानिएलचा 6वा अध्याय आणि 25वा वचन. दानिएलचा 6वा अध्याय आणि 25वा वचन. मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना दार्यावेश राजाने असे लिहून कळवले की तुमचे कल्याण असो. राजाने लगेच हुकूम काढला. लगेच हुकूम त्यानं पूर्ण त्याच्या राज्यामध्ये पसरवला. काय हुकूम? दानिएल 6:26. मी फरमातो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ जवळ आहे, त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. आता कळालं का की हा दार्यावेश राजा जो आहे तो दानिएलच्या संपर्कामध्ये येऊन 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 शेवटी त्याला जिवंत देवाची प्रचिती झालीच. म्हणजे दानिएलाचा जो प्रभाव आहे, दानिएलाचा आयुष्याचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव राजावरती देखील, त्याच्या सहकार्यावरती देखील, बाकीच्या लोकांवरती देखील, त्या राज्याच्या बाहेरच्या लोकांवरती देखील खूप प्रमाणामध्ये होता. ह्याला म्हणायचं साक्ष. म्हणून आपण पाहिलं मत्तेच्या 24व्या अध्यायामध्ये, पाठीमागच्या संदेशामध्ये, की ही जी साक्ष आहे जी आपण देत आहोत, ही साक्ष पूर्ण जगापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, आपल्या कृतीद्वारे, आपल्या आयुष्याद्वारे, फक्त बोलण्याद्वारे नाही, कृती आणि आयुष्याद्वारे, तोपर्यंत जगाचा शेवट होणार नाही. तोपर्यंत जगाचा शेवट होणार नाही. आपण येशू ख्रिस्तासाठी थांबलेलो आहोत का येशू ख्रिस्त आपल्यासाठी थांबलेला आहे? हा महत्वाचा प्रश्न आज आपण सर्वांनी एकामेकाला विचारायचा आहे, स्वतःला विचारायचा आहे. देवाचं वचन म्हणतं की ह्या राजानं काय केलं? हुकूम काढला आणि सांगितलं की देवाचं राज्य जे आहे ते अविनाशी आहे, त्याचं प्रभुत्व जे आहे ते अनंत आहे. आता परत दानिएल 2 कडे जाऊया. दानिएल 2 मध्ये आपण काय पाहिलं की सोन्यानंतर रुपे येतं, म्हणजे चांदी येतं. बाबेल नंतर मेदी पार्शीचं राज्य येतं, बरोबर? म्हणजे सोनं जेवढं किमतीवान आहे तेवढं किमतीवान चांदी किंवा रुपये नाही. म्हणजे किंमत जी आहे ती किंमत कमी होत चाललेली आहे. पण बळकटता जी आहे ती बळकटता वाढीला लागलेली आहे, असं आपण दानिएल 2 मध्ये म्हणालो किंवा शिकलो. पण थोडक्यात जरी बाबेलमध्ये सोनं असलं आणि मेदी पार्शीमध्ये जर रुपये असले तर त्या ठिकाणी काही ना काहीतरी किंमत आहे, नाही का?
म्हणजे थोडक्यात जरी दार्यावेश राजाविषयी आपल्याला जास्त माहित नसलं तर त्यानं जिवंत देवाला ओळखलं एवढं तर आपल्याला नक्कीच ह्या ठिकाणी कळालं. म्हणून नबुकदनेझरच्या राज्यापेक्षा जरी ह्या राज्यामध्ये आध्यात्मिकरित्या हे कमकुवत जर असलं तरी देखील काही ना काहीतरी आध्यात्मिक बाब ह्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही ना काहीतरी देवाविषयी काही ना काहीतरी आस्थान प्रीती थोडीफार दार्यावेश राजाच्या अंतःकरणामध्ये आहे. बंधू आणि भगिनींनो, शेवटच्या काळामध्ये जर आपल्याला जगायचं असेल तर देवाशिवाय आपल्याला कोणी नाही. अशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. परत एकदा अशी परिस्थिती देवाच्या लोकांवरती येणार आहे ज्याच्यामध्ये दानिएलासारखं आपल्याला एकटं असावं लागेल. त्या ठिकाणी पती, पत्नी, लेकरं, आई वडील, भाऊ, बहीण, नातलग, शेजारी, सहकारी, वरिष्ठ अधिकारी आपल्या संगती कोणीही नसेल. त्या परिस्थितीमध्ये आपण काय करू? आपल्याला त्याची तयारी आजच करायची आहे. बंधू आणि भगिनींनो, जाता जाता मला तुम्हाला हे सांगू द्या की दानिएलाचे जे सहकर्मी होते ना, त्यांनीच दानिएलावरती दोष शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या काळामध्ये आपल्यावरती दोष लावणारे कोण असतील? जे लोक आपल्याला ओळखतात, जे लोक आपल्याशी परिचित आहेत, जे लोक आपल्याला जवळून ओळखतात, तेच लोक आपल्यावरती दोष अर्पण करतील. येशू ख्रिस्ताला धरून देणारा यहुदा इस्कारियोत जो त्याच्या संगती जेवायचा, बसायचा, झोपायचा, उठायचा, सेवा करायचा, त्यानंच येशू ख्रिस्ताला धरून दिलं. रोमी लोक, जे रोमी सैन्य होतं, ते यहुदा इस्कारियोतला म्हणत होतं की कोणाला पकडायचं ते आम्हाला सांग, आम्हाला माहित नाही कोणाला पकडायचं. यहुदा इस्कारियोत म्हणाला, ज्याच्याकडे जाऊन मी त्याचं चुंबन घेतो त्याला तुम्ही पकडायचं. रोमी लोकांना माहित नाही कोणाला पकडायचं. यहुदा इस्कारियोतला माहित आहे की येशू ख्रिस्त कोण आहे, कोणाला पकडवून द्यायचं. आता आपण संशयाने एकामेकाकडे न बघता आपण एकामेकासाठी प्रार्थना केली पाहिजे की देवा, आम्ही सर्वजण तुझ्या संगती एकनिष्ठ असावं, एकामेकासंगती एकनिष्ठ असावं, आम्ही सहकारी आहोत, आम्ही एकजुटीने तुझी सेवा करावी, समाजाची सेवा करावी, आमच्या कुटुंबाची काळजी करावी, प्रत्येकानं प्रत्येकाची काळजी करावी, म्हणून आपण जिवंत देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. त्याला म्हणायचं जिवंत देवाचा सेवक. बंधू आणि भगिनींनो, ह्या गोष्टी नाही आहेत रात्रीच्या वेळेस आपण लेकरांना सांगतो झोपी जाताना. सार्वकालिक जीवनाच्या ह्या बाबी आहेत. दानिएलचा 6वा अध्याय आणि 27वा वचन. ज्याने दानिएलला सिंहाच्या पंजातून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे. म्हणजे या ठिकाणी आता दार्यावेश देवाचं वचन सांगत आहे. तो म्हणत आहे की दानिएलाचा जो देव आहे, ज्याला दानिएलाला त्याने सिंहाच्या गुहेतून वाचवले, तोच मुक्तिदाता आहे. मुक्तिदाता आता फार मोठा शब्द आहे. मुक्ती मार्ग दाखवणारा हा मुक्तिदाता आहे. बंधूंनी भगिनींनो, ह्या ठिकाणी आपल्याला समजत आहे का की देवाच्या आज्ञा जो पाळतो तो मृत्यू पत्करायला तयार आहे, पण देवाच्या आज्ञा एक क्षणासाठी सोडून द्यायला तयार आहे. मृत्यू आला तरी चालेल, सिंहाच्या गुहेत काय कोणत्याही गोष्टीमध्ये टाका, पण जिवंत देव तो जिवंत देवच. आता ह्या ठिकाणी आपण न्याय पाहत आहोत. दानिएल पवित्र होता, त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा दोष नव्हता. राजकीयरित्या त्याच्या दररोजच्या कामामध्ये असू दे किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये असू दे, त्याच्यावरती कोणी दोष ठेवू शकलं नाही, म्हणून त्याला बचाव करण्यात आला. पण त्याच्या उलट काय झालं? ज्या लोकांनी दोष टाकले त्यांना न्याय केला आणि देवाने त्यांचा नाश केला. देवाने त्यांचा नाश केला. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत देवाचे लोक, देवाचे सेवक खऱ्या अर्थाने ते देवाचे सेवक होत नाहीत, तोपर्यंत देव जगाचा न्याय करून त्या लोकांचा, पापी लोकांचा नाश करू शकत नाही. नाही करू शकत.
कारण की देव म्हणतो की माझे लोक जर माझ्या संगती विश्वासू नाही तर मी बाकीच्यांचा न्याय कसं काय करणार. कळालं का ह्या ठिकाणी किती गहन आणि गूढ गोष्टी आपण शिकत आहोत. जर देव पापी आणि पापाला नष्ट करेल तर कधी, ज्यावेळेस लोक देवाची पवित्रता जी आहे ती आत्मसात करतील, त्याच्यानुसार चालतील, त्यावेळेसच देव म्हणेल आता बघा, तुम्ही म्हणत होता ना की माझी आज्ञा पाळणं अशक्य आहे, बघा हे लोक माझी आज्ञा पाळतात म्हणून मी यांचा आता बचाव करेल आणि तुमचा पण न्याय करेल. आता तुम्हाला सार्वकालिक नाश पत्करावा लागेल. कोणाला म्हणेल? पापी लोकांना. न्याय करण्यासाठी देव म्हणतो की माझ्या लोकांनी किंवा कोणताही व्यक्ती जो येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याच्यानुसार चालतो, जो तोपर्यंत तो चालत नाही तोपर्यंत देव पापी आणि पाप्यांना नष्ट करू शकत नाही, कारण की देव न्यायी आहे. मग मला आता तुम्ही सांगा की आपण येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत आहोत का येशू ख्रिस्त आपली वाट पाहत आहे? बंधू आणि भगिनींनो, दानिएलचा 6वा अध्याय 28वा वचन. हा दानिएल दार्यावेशाच्या कारकिर्दीच्या व कोरेश पारसी याच्या कारकिर्दीत उत्कर्षास पोहोचला. म्हणजे शेवट जो होतो तो देवाच्या लोकांचा उत्कर्ष होतो किंवा त्यांची प्रगतीच होते, त्याची उन्नतीच होते, त्यांची भरभराटीच होते, असं आपण पाहत आहोत. का पाहत आहोत? कारण की देव त्यांच्या संगती आहे आणि ते देवासंगती आहेत. बंधू आणि भगिनींनो, देव त्यावेळेसच आपल्या दुश्मनांचा, आपल्या वैऱ्यांचा नाश करेल किंवा आपल्या वैऱ्यांचा न्याय करेल ज्यावेळेस आपण देवासंगती एकनिष्ठ असू. जाता जाता मला एक फक्त मुद्दा मांडू द्या. त्रास संकट ज्यावेळेस आपल्यावरती येतं किंवा लोक ज्यावेळेस आपल्यावरती दोष दाखवतात, लावतात, ज्याच्यामध्ये आपण दोषहीन असतो, आपल्यावरती अपराध कोणताही नसतो, तरी देखील लोक काही ना काहीतरी दोष शोधतात, काही ना काहीतरी आरोप शोधतात आणि आपल्याला कमी लेखतात, त्यावेळेस आपण सिंहाच्या गुहेमध्ये आहोत असं जाणायचं, असं ओळखायचं. आणि त्या सिंहाच्या गुहेमध्ये आपण कुरकुर करायची नाही की देवा मी तुझी सेवा केली, माझ्यावरती काय आणलंस. कुरकुर केली की मग देव काय म्हणेल, ठीक आहे आता हा माणूस कुरकुर करतोय, मी या लोकांचा न्याय करणार होतो, हे लोक जे ह्या माणसावरती दोष लावत होते, या लोकांना मी यांच्यावरती अरिष्ट आणणार होतो, आता मी यांच्यावरती अरिष्ट आणणार नाही. कारण की का, माझा माणूस माझ्या संगती एकनिष्ठ नाही, याच्याशी मी काय न्याय करणार, ह्याला मी कसा दोष देणार. म्हणून त्रास संकट आले की आपण लगेच जागरूक व्हायचं की हा त्रास संकट आले ना, यामध्ये आपण काय पाहिलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे, आपण जागृत राहिलं पाहिजे, देवासंगती एकनिष्ठ होऊन आपण विश्वासू राहिलं पाहिजे. म्हणजे काय होईल की जे लोक तुमच्यावरती माझ्यावरती दोष लावतात ते लोकांवरती दोष येईल, आपल्यावरती येणार नाही, कारण की देव न्यायी आहे. देव म्हणेल की या सर्व त्रास संकटामध्ये तो माझ्या संगती विश्वासू राहिला, त्यानं 10 आज्ञा पाळल्या, त्यानं कुरकुर केली नाही, माझ्या विरुद्ध बंड केले नाही, म्हणून मी आता तुझा न्याय करेन. 22 ऑक्टोबर 1844 पासून आपला न्यायनिवाडा सुरू झालेला आहे. त्रास संकटापाठीमागे त्रास संकट देव आपल्यावरती का आणतो, कारण की कमीत कमी या त्रास संकटाद्वारे देखील तरी त्रास संकटाद्वारे आपण देवाकडे यावं म्हणून. पण या त्रास संकटामध्ये दोष लावू नका, पाप करू नका. बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वासू राहूया, त्रास संकटामध्ये विश्वासू राहूया, जेणेकरून ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल तो आपल्याला उघडपणे आपल्याला फळ देईल आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल, ज्या ठिकाणी त्रास संकट नाही, ज्या ठिकाणी पाप नाही, आरोप नाही, आणि त्या ठिकाणी आपण सदा सर्व काळासाठी जिवंत राहणार आहोत. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाचे उत्पन्नकर्त्या प्रभू, उपकार मानतो ह्या संधीबद्दल. मागत आहोत परमेश्वरा की त्रास संकटामध्ये आम्ही दानिएलासारखं असावं, कोणतीही कुरकुर न करता, तुझ्या विरुद्ध बंड न करता, विश्वासूपणाने, प्रामाणिकपणाने, लीन नम्र अंतकरणाने ते सर्व सहन करून परमेश्वरा त्या परीक्षेमध्ये आम्ही उत्तीर्ण व्हावं असं होऊ दे. येणाऱ्या काळामध्ये जे आमच्यावरती त्रास संकट येणार आहे त्याची तयारी परमेश्वरा तू आज आणि आतापासूनच आमची कर, जेणेकरून त्या त्रास संकटामध्ये तुझ्या संगती विश्वासू राहून तुझ्या संगती त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याची आम्हाला संधी मिळेल. इथून पुढची वेळ, आमचं आयुष्य आम्ही तुझ्या हाती सोपवून देत आहोत.
मागत आहोत परमेश्वरा की तू आम्हाला सहाय्याने मदत कर. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.